तर आम्ही चालले आहोत बागा बीचवर। आज आहे संडे। फायनली आम्ही आज निघणार आहोत घरी येण्यासाठी। तर सकाळचे 10 वाजलेले आहेत। श्रेयाला भूक लागलेली, त्याच्यामुळे तिने पुरी भाजीची ऑर्डर दिली। हे आहे आमचे रूम्स समोरच आणि त्याच्या समोरच हा हॉटेल आहे। तर इथे सकाळीचे 10 वाजता खूप कडक ऊन लागत होतं। विचार आलेला मनात कोल्ड्रिंक प्यावी, पण चहा पिल्याशिवाय फ्रेश नाही वाटणार। इथे आईस्क्रीम पण होतं। श्रेयाने पुरी भाजीची ऑर्डर केलेली। मी अमोलची वेट करत होती। अमोल आले की आम्ही निघणार होतो चहा पियायला। नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आज आहे संडे। मागच्या काही व्हिडिओजला खूप लेट झालेला आहे, तर ते आता थोडे दिवसांनी तुम्हाला भेटतीलच। तर हा शॉर्ट व्हिडिओ मी ह्यासाठी बनवला आहे की आम्ही गोव्यामध्ये आलेलो आहोत। तर हे बॅक साईडला जे बघत आहात तुम्ही, त्या हॉटेलमध्ये आम्ही राहायला आहोत। आणि इथे समोरच एक हॉटेल आहे, तिथे आता खायचं ऑर्डर दिलेली आहे आम्ही। पण तिथे चहा नाही घेणार आम्ही, बाहेर इथे टपरी आहे, तिकडे जाऊन आम्ही चहा घेणार आहोत। तर चला, तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते। बाय। दोघांना पण अरे ब्लॉगमध्ये प्रतिष्ठा। तर आता आम्ही आलो आहोत बागा बीचवर। रात्रीही आलेलो, पण तेव्हा लाईट्स आणि काळोखमुळे काही जास्त दिसत नव्हतं। तर आता मी तुम्हाला दाखवते बीच। रात्री खूप क्लाउड्स असते इथे, तर चला दाखवते। ए पुढे नाही जायचं अर्णव। मला वाटतं पाण्याला भरती आहे, पाणी खूपच वर आलेलं आहे। मुलांसाठी काय स्पोर्ट्स आहेत का ते आधी बघणार आहोत आम्ही। ओ माय गॉड, खूप वाळू गरम झालेली आहे। फोन करावं लागेल। रात्रीच्या व्लॉगमध्ये मी नंतर तुम्हाला दाखवेलच की इथे किती क्लाउड होतं ते लाईटिंगचं। आता हो 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 माय गॉड। भरती आहे आय थिंक। आता पाणी जिथे उभे राहील तिकडे येते। आता या उन्हात पण केवढी गर्दी आहे तुम्ही बीचवर पाहू शकता। तर आम्ही आता बीचवरून निघालेलो आहोत। 15 वर्षाच्या वरील मुलांसाठी स्पोर्ट्स अलाउड आहे इथे, त्याच्या खालील मुलांसाठी नाही आहे। त्याच्यामुळे अन्वी आणि अर्णवला स्पोर्ट्स नाही करू शकलो आम्ही। तर आता आम्ही तिथून बीचवरून आलो स्विमिंग पूलला जाण्यासाठी। बाजूलाच हॉटेल आहे, त्याचं स्विमिंग पूल आम्ही 2 तासासाठी बुक केलेलं होतं, कारण 5 वाजता आम्हाला चेकआउट करायचं होतं। तर 2:30-3 वाजता आम्ही बरोबर 3 वाजता स्विमिंग पूलजवळ आलेलो होतो। तर पटकन ड्रेस चेंज केले आणि पोहण्यासाठी आम्ही तयार झालो। तर अर्णव आणि रितिशा खूपच खुश होते। त्यांच्याहून जास्त तर अन्वी बिनधास्त उडी मारत होती ती। एवढ्या गरमीमध्ये खूप छान रिलॅक्स वाटत होतं अगदी। मी आणि अमोलने काही फोटोज काढले, व्हिडिओज केले। इथे स्विमिंग पूलमध्ये उतरायच्या आधी शॉवर खाली आंघोळ करावी लागते आणि मग स्विमिंग पूलमध्ये उतरायचं आहे। तर प्रतीकाने नानू मस्त शॉवर खाली आंघोळ केले, मग स्विमिंग पूलमध्ये उतरले। आई इथे बाजूलाच बसलेली होती हॉटेलच्या इथे, स्विमिंग पूलच्या इथे। हा डॉगी आलेला आहे इथे। वरतून एवढी उन्हाची झळ आणि त्यात थंडगार पाणी, कोणाला बाहेर येण्यासाठी इच्छा नव्हती,
पण आम्हाला निघायचंही होतं, बॅगा पॅक करायच्या होत्या, तर आम्ही काही फोटोज म्हणून काढून घेतले इथे. आम्ही लेडीज आधी जाऊन फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर हे सगळी मुलं बाहेर येणार होती. अन्वी काही बाहेर यायला मागत नव्हती. थंडगार पाणी खूप छान वाटत होतं. थोडे रिलॅक्स झालो. 2 दिवस गोवा फिरून आम्हालाही मजा आली. तर गोव्यातला हा शेवटचा ब्लॉग असेल. तर आम्ही स्विमिंग पूलमधून निघालो. आता चाललो आहोत रूमवर पटकन फ्रेश झालो आणि थोडंसं खरेदी करायची होती म्हणून मार्केटला जाऊन आलो. तोपर्यंत ही बाकीची लोकं तयारच होती आईस्क्रीम खाण्यात बिझी. आमच्या गाड्याही आलेल्या, 2 इनोवा बुक केलेल्या, कारण सामान आणि माणसंही जास्त होते. पटकन बॅगा भरून गाड्या सोडल्या. शेवटी हॉटेलला मी बाय बाय केले. इथे डॉगी होता तो, त्यालाही आम्ही बाय बाय केलं. खरंच खूप छान आहे रिलॅक्स होण्यासाठी गोवा. तर ही आहे आमची कार आणि ती अर्धी लोकं त्याच्यात बसली, अर्धी ह्याच्यात बसणार होते. 6 वाजता तरी आम्ही गाडी सोडली, कारण 8 वाजता आमची ट्रेन होती. तर हे समोरून येणारं हॉटेल आहे जिथे आम्ही लंच सगळंच करत होतो, त्यालाही आम्ही बाय बाय करतो आहे. आता रूम्सला आमच्या बाय बाय करतो आहे. आलो आता आम्ही ठेवीम स्टेशनला. तर गाडी आहे आमच्या 8ची. त्यांना पेमेंट केल्यानंतर आम्ही स्टेशनमध्ये आतमध्ये एंट्री केलेली आहे. तर व्हिडिओ इथेच संपवते. गोव्यातला हा शेवटचाच ब्लॉग होता. व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.